स्वतःच्या घरातच मित्राच्या मदतीने घरफोडी. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई. 2 आरोपी अटकेत. 7,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे स्वतःच्या घरातच मित्राच्या मदतीने चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. प्रकरण सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिसूर गावातील आहे. 11 जुलै रोजी घरातील सर्वजण कामानिमित्त बाहेर गेल्याचा फायदा घेत घरातील बेडमध्ये ठेवलेले सुमारे 39 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे कॉलेज कॉर्नर जवळील अक्षरम हॉटेल परिसरात सापळा रचण्यात आला. तेथे संशयित दीपेश बाळासाहेब पाटील आणि महेश कुमार खंडेराव पाटील यांना ताब्यात घेण्यात आले. झडती दरम्यान आरोपीकडून सोन्याची चेन, अंगठ्या तसेच 2 मोबाईल जप्त करण्यात आले. चौकशीत दीपेश पाटील याने स्वतःच्या घरातील सदस्य बाहेर गेल्यानंतर मित्र महेश कुमारच्या मदतीने घरफोडी करून दागिने चोरल्याची कबुली दिली. या कारवाईत 5,85,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, 1,34,000 रुपयांचा आयफोन, 20,000 रुपयांचा सॅमसंग मोबाईल असा एकूण 7,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत.